नाही तुम्ही नाही जावायला सोबत घेऊन जाऊन दौऱ्यावर दोघे जाऊ. सर आज पाहणी दौरा करतायत, कुठला कुठला दौरा आहे आणि मुख्यमंत्र्यांचे काय निर्देश आहे या नुकसान पाहणीच्या बाबत? आज चिमूर विधानसभा मतदारसंघ आणि वरोरा विधानसभा मतदारसंघामध्ये पाहणी दौरा आहे आणि प्रशासन सोबत आहे. आम्ही काही नुकसानग्रस्त भागात पाहणीसह काही वैयक्तिकसुद्धा भेटी देणार आहे. त्यामुळे आजचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एकनाथजी शिंदे आणि अजितदादांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आज आम्ही पाहणी दौरा करणार आहे. एलो मोझॅकमुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालं विदर्भात. बड्डी भाऊन तुम्हाला सांगितलं असेल, अक्षरशः शेतकऱ्यांची आत्महत्या वाढलेल्या आहे. त्यांना कधीपर्यंत मदत मिळेल? तुम्ही आज पाहणी करताय. तुमच्या माझ्यासाठी सांगतो, नुकसान जे झालेलं आहे त्यांना मदत मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 14,000 दरम्यान शेतकरी आम्ही निवडलेले आहे आणि त्यांना निधी मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. शासन निर्णयानुसार प्रक्रिया सुरू आहे. आज तुम्ही पाहणी करून काय अधिकाऱ्यांना कुठले कुठले पाहणीचे करायचे तुम्हाला? आम्हाला ज्या भागामध्ये वैयक्तिकरित्या जास्त विषय आहे, वैयक्तिक भेटी देण्याचा अहवाल शासनाला द्यायचे की काय? दिलेला आहे, ऑलरेडी गेलेला आहे, परंतु आज काही वैयक्तिक भेटी घ्यायच्या. तुम्ही बांधावर जाणार आहे, पाहणी करणार आहे सोयाबीन? यस, निश्चित. परत आदिवासी विभागामध्ये अनेक आश्रमशाळा आहेत, ते विद्यार्थ्यांना कामाला लावलं, त्याच्या तक्रारी आहे. नागपूरमध्ये देखील असं प्रकरण पुढे आलेलं आहे. या संदर्भात तुम्ही काही निर्णय घेणार आहात का? नाही, असं तर नाही होणार. असं काय झालं, देवाभाऊच्या नेतृत्वात आदिवासी विभाग विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं काम लावायला असं कधी होणार नाही. अधीक्षक विद्यार्थ्यांचं घरगुती कामावर नाही. मी चौकशी करून सांगतो. मी छोटे